दापोली तालुक्यातील जालगाव इथल्या कुंभारवाडीमध्ये एका विहिरीत बिबट्या पडला आणि एकच खळबळ माजली। 40 ते 50 फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला होता आणि त्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। ग्रामस्थांनी देखील मोठ्या संख्येनं या परिसरामध्ये गर्दी केली होती। विहिरीमधून या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी आतमध्ये एक पिंजरा टाकण्यात आला। या पिंजऱ्यावर हा बिबट्या बराच वेळ चढून होता, पण आतमध्ये तो जात नव्हता। त्यामुळे वन विभागाला मोठा प्रश्न पडला होता। अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर हा बिबट्या पिंजऱ्याच्या आत गेला आणि हळूहळू त्याला बाहेर काढण्यात आलं। वन विभागाचे अधिकारी, पोलीस दल, मनसे आपत्कालीन सेवा, त्याबरोबरच नगरसेवक आदी मान्यवर या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेले होते। या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नानं या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलं। आज सकाळी 6 वाजता आम्हाला एक कॉल आला की असं विहिरीमध्ये जालगाव कुंभारवाडीमध्ये एक बिबट्या विहिरीमध्ये पडलेले आहे। त्यानंतर लगेच आम्ही आमची 2 माणसं पाठवून त्याची शहानिशा करायला पाठवलं, तर ती वस्तुस्थिती खरी होती, नियंत्रित केलं। आणि गावकऱ्यांच्या मदतीने आपण सगळ्यांनी आपला स्टाफ यांच्या सर्वांच्या मदतीने आपण त्यांना सुरक्षित आज बाहेर जवळजवळ 35 ते 40 फूट खोल विहिरीतून बाहेर काढलेलं आहे आणि त्याला आम्ही आजची वैद्यकीय ट्रीटमेंट करून संध्याकाळी रेस्क्यू करणार। या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर गाडीमध्ये टाकताना स्थानिकांची चांगली मदत झाली। प्रत्येक जण आपापल्या परीनं काही ना काहीतरी करण्यासाठी इच्छुक होता। प्रशासनाला ज्या पद्धतीने इथे मदत करण्यात आली त्यामुळे प्रशासन सुद्धा या वेळेला चांगलंच समाधानी होतं। वन विभाग असेल, पोलीस दल असेल, या प्रत्येकाला मदत करण्यासाठी ग्रामस्थ तत्पर होते। कुणीही गडबड केली नाही, कुणीही घाई केली नाही। दरवेळेला बिबट्या एखाद्या ठिकाणी अडकला की बघ्यांची तुफान गर्दी होते आणि मदत कार्यांमध्ये अनंत अडचणी येतात, पण इथे स्थानिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं सहकार्य केलं। या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की पिंजरा गाडीमध्ये टाकताना लोकांनी कशा पद्धतीनं या सगळ्या अधिकाऱ्यांना मदत केली। या बिबट्याच्या सुखरूप सुटकेसाठी प्रत्येक जण इथे झटत होता। दापोली शहराच्या आसपास बऱ्याच वर्षांनी बिबट्या आढळलाय, त्यामुळे लोकांनी बघण्यासाठी मात्र गर्दी केली होती। या बिबट्याचं सौंदर्य पाहून अनेकांना फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही। काहींनी तर सेल्फी सुद्धा काढल्या। या बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवण्यात आलंय। त्याच्यावर उपचार झाल्यानंतर संध्याकाळी त्याला त्याच्या आदिवासात सोडण्यात येईल, असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी माय कोकणला सांगितलं। या बिबट्याच्या सुटकेसाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी, पोलीस दलांनी, ग्रामस्थांनी आणि दापोलीच्या नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचं कौतुक होत आहे। शमशाद खान, माय कोकण, दापोली।